गुंतवणूक करताच पैसे परत मिळायला पाहिजेत, मला इन्शुरन्स मिळायला पाहिजे, एवढंच नाही, जे पैसे भरतोय ते टॅक्स फ्री असायला पाहिजेत, जे पैसे मला परत मिळणार आहेत ते सुद्धा टॅक्स फ्री असायला पाहिजेत, एवढंच नाही, जे पैसे मला मिळणार ते लिहून पाहिजेत बॉन्डवर, गॅरंटीड पाहिजेत, टेन्शन नको, पैसे बुडण्याची भीती नको, अशा अनेक अटी तुमच्या असतात. पण असाच एक प्लॅन मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय. तो कसा वर्क होतो, काय होतो, इन डेप्थ व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण अशाच सगळ्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण पैशाच्या रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. एक असा प्लॅन मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करतोय जी लोकांची खूप जास्त डिमांड असते. होतं काय माहिती आहे का, सगळेच पैसे मी स्टॉक मार्केटमध्ये टाकले, हे बरोबर आहे का? तर 100% चुकीचं आहे. सगळेच पैसे मी FD केले, बरोबर आहे का? तर 100% चुकीचं आहे. आपला प्रत्येक रुपया योग्य ठिकाणी, योग्य त्या वेळेसाठी आणि योग्य प्रकारे इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतोय. आणि प्रत्येकाला काय वाटतं ना, एक ठराविक अमाऊंट अशा ठिकाणी इन्व्हेस्टेड असायला पाहिजे जिथून मला फिक्स रिटर्न किती मिळणार आहेत हे माहिती असायला पाहिजे. जर मी एखाद्या ठिकाणी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय तर मला गॅरंटीड किती परत मिळू शकतात याचा अंदाज असणं सुद्धा गरजेचं आहे. सगळेच पैसे मार्केटमध्ये टाकले आणि मला इमर्जन्सी आहे, 2 वर्षांनी 3 वर्षांनी एक मेजर अमाऊंट हवी आहे. एक्झाम्पल देतोय, 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि मला 3 लाख रुपये पुढच्या वर्षी काढायचे. बरोबर मार्केट 20-25% डाऊन आहे. आता सेम केस झाली आहे ना, मार्केट डाऊन आहे. या केसमध्ये ज्यांनी 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिन्यापूर्वी गुंतवणूक केली ते लॉसमध्ये असणार आहेत. आणि ते लॉसमध्ये असलेले पैसे आपण काढू शकतो का? तर 100% नाही. डोक्यामध्ये काय विचार येतो, लॉस कशाला बुक करायचा, म्हणून आपण तो लॉस बुक करत नाही. यासाठीच गरजेचं असतं अशी काही अमाऊंट इन्व्हेस्ट करणं जी मला गॅरंटीड रिटर्न देईल. आता हा प्रकार काय आहे, एका प्लॅननुसार मी तुम्हाला समजून सांगतोय. आमच्या एका क्लायंटचा हा प्लॅन आहे, त्याने हा घेतलेला आहे. कुठलाही ब्रँड, कुठलीही कंपनी ना मी प्रमोट करतोय ना मला कुठलीही कंपनी पर्टिक्युलर प्रमोट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ही एक कंपनी आणि यांचा एक प्लॅन, मी मुद्दाम नाव सुद्धा घेतलेलं नाही, बऱ्याच गोष्टी मी हाईड केलेल्या आहेत. त्यांचा हा एक प्लॅन होता, त्यांना तो दिलेला होता, त्यांनी तो घेतलेला आहे. प्लॅन काय आहे, तर अप्रॉक्सिमेटली त्यांनी पर इयर 5 लाख रुपये इथे इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता असं म्हणू नका बरं का, माझं फक्त 5 लाखाचं बजेट नाहीये, मी पर इयर 20 लाख टाकू शकतो, बिनधास्त करा. कोणी म्हणेल मी फक्त 1 लाख प्रत्येक वर्षाला टाकू शकतो, टाकू शकता. कोणी म्हणेल मी 50,000 ऍड करू शकतो, करू शकता. डिपेंड ऑन युअर बजेट, तुम्ही तुम्हाला हवं तसं गुंतवणूक करू शकता. यामध्ये इंटरेस्टिंग खूप साऱ्या गोष्टी आहेत, समजून घेण्यासारख्या आहेत. तो तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही करा. आमची मदत हवी असेल तर आम्ही आहोतच, या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. 5 लाख रुपये हे इन्व्हेस्ट करत आहेत. आता हे 5 लाख किती वर्षांसाठी भरणार, तर येणारी 10 वर्ष ते 5 लाख रुपये भरत जाणार आहेत. वय किती आहे, 34. सो 44 वयापर्यंत यांचे पैसे इन्व्हेस्ट होत राहणार आहेत. इझिली लोक 44 वयापर्यंत इन्व्हेस्ट करू शकतात. आता मी फक्त 44 पर्यंतच करू शकतात असं मी का म्हणतोय याचं उदाहरण देतो. आजपर्यंतची जर पिढी तुम्ही बघितली, म्हणजे याच्या आधी जे आता रिटायरमेंटला आलेले आहेत, मी 70 वर्षापर्यंत काम करणार. इव्हन नारायण मूर्तींचं जर तुम्ही स्पीच ऐकलं असेल, त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की मी 12-12, 18-18 तास काम करत होतो. आय वॉन्ट टू वर्क 70 hours a week. मग हे लॉजिक प्रत्येकाबरोबर मॅच होतं असं नाहीये. आता सध्याची पिढी म्हणते आम्हाला 40 नंतर काम करायचं नाही, 50 नंतर काम करायचं नाही. आता जे लोक 40-50 आहेत ते लोक म्हणतात 55च्या पुढे मला काम करायचं नाही, 60वं वर्ष तर मला बघायचंच नाही काम करताना, मला लाईफ माझी एन्जॉय करायची आहे. सो प्रत्येकाचे गोल, प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन आणि प्रत्येकाचं लाईफ जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. सो तुमची कशी आहे तुम्ही ठरवा. सो यांनी प्लॅन काय केलाय की मला 44 पर्यंतच पैसे भरायचे आहेत, काम करायचं आहे नाही करायचं आहे, पुढं मला असंच राबायचं आहे, मेहनत करायची आहे, तो पार्ट वेगळा असेल. पण मी 34 पर्यंतच भरणार आणि तिथनं पुढं 30 वर्ष मला माझी लाईफ निवांत जाईल असा मला प्लॅन द्या. आणि 30व्या वर्षी एक चांगली अमाऊंट जनरेट व्हायला पाहिजे. प्लॅन कसा आहे हे मी तुम्हाला सांगतोय. हा प्लॅन कसा वर्क होतो, मुद्दाम मी प्लॅनचं नाव सुद्धा घेत नाहीये, कारण परत म्हणणार तुम्ही ही गोष्ट प्रमोट करताय का, तर नाही. एक एक्झाम्पल सांगतोय. अशा अनेक वेगवेगळे प्लॅन आहेत बरं का, आणि चांगल्या रेप्युटेड कंपन्यांचे आहेत. तुमचा पुढचा प्रश्न काय असतो, रेप्युटेड कंपनी असायला पाहिजे. जसं तुम्हाला गॅरंटीड रिटर्न पाहिजे, इयरली इन्कम यायला पाहिजे, दुसरी गोष्ट टॅक्स फ्री असायला पाहिजे, तसं कंपनी सुद्धा रेप्युटेड असणं गरजेचं आहे ना. जसं ICICI, HDFC,
SBI अशा वेगवेगळ्या कंपन्या यामध्ये काम करतायत आणि रेप्युटेड कंपन्या आहेत, त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारे पैसा बुडण्याचा प्रश्न येत नसतो. सो कंपनी म्हणते काय, तुम्ही 5 लाख भरताय, तुम्हाला आम्ही 65,000 गॅरंटीड देतोय, सोबत बोनस ऍड करतोय 1.25 लाख रुपयांचा, म्हणजेच टोटल तुमच्या हातात जो इन्कम येणार आहे 1,90,000 रुपये ऍट द ARR ऑफ 8%. साहेब एक गोष्ट आता लक्षात घ्या, हा प्रोडक्ट कुठल्याही प्रकारे तुम्हाला मार्केट सारखे 20%, 25%, 30% रिटर्न देणार नाही. याला आपण कम्पेअर करू शकतो FD सोबत. पण इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की 8% परतावा तर मिळतोय, पण महत्वाची गोष्ट इन्शुरन्स. आता त्याची केस मी तुम्हाला व्यवस्थित पुढे समजावून सांगणार आहे की फक्त FD केली, जे पैसे तुम्ही FD मध्ये टाकताय ना त्या पैशाला टॅक्स फ्री रिटर्न मानतात का? बिलकुल नाही. उदाहरण सांगतो, मी 10 लाख रुपये कमवले, 10 लाख रुपयावर मला टॅक्स भरावा लागेल, अगदी बरोबर आहे. मग मी ते उरलेले पैसे FD करणार. उदाहरणार्थ तुम्ही 30% ब्रॅकेटमध्ये येत आहे, 10 लाख रुपये, तुम्ही 1 कोटी कमवा, 10 कोटी कमवा, मी त्यातले 10 लाख इन्व्हेस्ट करणार आहे FD मध्ये. 30% 3 लाख रुपये तुम्हाला पहिला टॅक्स भरावा लागेल, उर्वरित 7 लाख रुपये तुम्ही FD करू शकता. मग या FD मधून आलेला परतावा, उदाहरणार्थ 1 लाख रुपये मला इन्कम झाला, तो 1 लाख रुपये जो तुम्ही बुक करताय त्याच्यावर अगेन 30% म्हणजे 30,000 रुपये तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. ही सिंपल गोष्ट आहे. म्हणजे पहिला 3 लाख गेले, इथं 30,000 गेले, विच इज 3,30,000 रुपये. आता हे सेम पैसे इथं असते तेवढेच मला रिटर्न मिळाले असते, तर या केसमध्ये मला 1ही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही. म्हणजे काय, माझी अमाऊंट 11 लाखापेक्षाही जास्त होईल. रिझन बिहाइंड दॅट की मी जे 7 लाख फक्त FD करणार होतो त्याच्याऐवजी इथं डायरेक्ट माझे 10 लाख इन्व्हेस्ट होणार आहेत. रिझन बिहाइंड दॅट की मला त्यावर टॅक्स भरावा लागणार नाही. किती अमाऊंट पर्यंत? 5 लाखापर्यंत. हे नियम सतत बदलत असतात. आधी त्याच्यापेक्षाही जास्त आपण करू शकत होतो, आता परत आपण आलोय 5 लाखापर्यंत. सो 5 लाख रुपये आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, ज्यावर टॅक्स भरावा लागणार नाही. अंडर ATC असेल किंवा वेगवेगळे सेक्शन्स आहेत, ते हवं तर मी पुढच्या पार्टमध्ये कव्हर करेन. खूप जास्त मला यामध्ये डीप जायचं नाहीये, कारण खूप लेंदी व्हिडिओ होईल. आता मी याचा पुढचा जो पार्ट बनवणार आहे ना, त्यामध्ये तुमचे जे काही क्वेश्चन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढच्या पार्टमध्ये मी याला अजून डिटेलमध्ये कव्हर करेन. सो दॅट आता आपण एक इन्शुरन्सची सिरीज चालवणार आहोत. इन्शुरन्स रिलेटेड तुमचे जे काही प्रश्न असतील, मग ते ट्रेडिशनल प्लॅन, मग हेल्थ प्लॅन, मग असेल टर्म प्लॅन, बऱ्याच गोष्टी मी कव्हर करणार आहे आणि खूप डीपमध्ये जाऊन. त्यामुळं तुम्हाला तुमच्यासाठी काय बेस्ट आहे हे तुम्ही स्वतः चूज करू शकता. मला मिळणार आहेत 1,90,000 रुपये पुढच्याच वर्षापासून. आता मी किती भरतोय? 5 लाख रुपये. मला किती मिळत आहेत? 1,90,000 रुपये. आता याला राऊंड फिगर आपण 2 लाख पकडूया बरं का, म्हणजे आपल्याला बोलायला बरं पडेल. आत्ता दिवाळीला, समजा दिवाळी सुरू आहे, या दिवाळीमध्ये मी भरले 5 लाख रुपये. पुढच्या वर्षीच्या दिवाळीला मला 2 लाख रुपये परत मिळणार आहे. म्हणजे 3 लाख रुपये कमी पडले. ते 3 लाख मी माझ्याजवळचे ऍड केले आणि हे आलेले 2 लाख असे परत 5 लाख भरून टाकले. पुढच्या वर्षीपासून येणारं बर्डन माझं 5 लाखाचं डायरेक्ट 3 लाख झालं. म्हणजे आता मी जरी मोठी अमाऊंट चूज केली असेल तरी पुढच्या वर्षीपासून परतावा पण मला येणार आहे. कदाचित तुमच्याकडे 5 लाख वेगळे अवेलेबल असतील, तुम्ही ते 5 लाख वापरा, हे 2 लाख रुपये तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे हे येणारे 2 लाख रुपये 30 वर्षांपर्यंत मला मिळत राहणार. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता 1, 2, 3, 4, 5 वर्षांपुरतच मिळतं असं बिलकुल नाही. ही मिळणारी रक्कम गॅरेंटीड आहे, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. मार्केट वर गेलं म्हणून जास्त वाढले, मार्केट खाली पडलं म्हणून जास्त खाली आले, कुठलाही प्रकार यामध्ये नसतो. आता पुढे जाऊयात. याच्यामध्ये गॅरेंटीड लमसम सम ॲश्युर्ड ऑन मॅच्युरिटी, हे 50 लाख रुपये मला गॅरेंटीड परत मिळणार आणि याच्यामध्ये ऍड होणार आहे बोनस अप्रॉक्सिमेटली 13,57,000 रुपये. सो ओव्हरऑल मला जे हातामध्ये मिळणार आफ्टर मॅच्युरिटी, 30 वर्षाचा पिरियड मी निवडलेला आहे. 30 वर्ष पूर्ण होता क्षणी माझे 1,90,000 प्लस हे अप्रॉक्सिमेटली 63,57,000 रुपये खिशामध्ये येणार आहेत. म्हणजे टोटल अमाऊंट अप्रॉक्सिमेटली 65 लाखापेक्षाही जास्त त्या महिन्याचा किंवा त्या वर्षाचा पे आउट असेल.
ॲट द एज ऑफ 64. आता मला सांगा, 64व्या वर्षी, आता मी आहे 34व्या वर्षी, 64व्या वर्षी जर मला हे 65 लाखापेक्षा जास्त अमाऊंट मिळते, ते ही गॅरंटीड लाईफ जिंगालाला. जोपर्यंत मी 64 पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2-2 लाख रुपये प्रत्येक वर्षाला मिळत आहेत लाईफ जिंगालाला. बेसिक ऍक्टिव्हिटी ज्या माझ्या आहेत, बेसिक माझं घर चालणं आहे 2 लाखावर चालतं. कधीही काहीही धोका मला माझ्या जॉबला कुठल्याही गोष्टीला निर्माण झाला तरी मला टेन्शन नाही. आता प्रश्न निर्माण हा होतो की सर, जर मी जे 10 वर्ष पैसे भरतोय ना, सपोज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 या दरम्यानी मला काय झालं तर काय होणार? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. लक्षात घ्या, जर समजा माझं इथं काही मोठं आजार पण आलं, बरं वाईट झालं तर यामध्ये असतो इन्क्लुडेड रायडर. म्हणून मी लोकांना सांगतोय की रायडर पण घेत जा. 6,000 रुपयांमध्ये अप्रॉक्सिमेटली रायडर याला मिळेल. व्हॅल्यू आहे 5 लाखाचा फंड. सो 6,000 जर मी एक्स्ट्रा दिले ना, आणि जर समजा माझं काही इथं आजार पण मोठं आलं तर पुढचे सगळे प्रीमियम ही कंपनी पे करेल स्वतःच्या खिशातून. म्हणजेच 2 लाख परत येतच राहतील, पण पुढचे जे 5-5 लाख भरायचे आहेत त्याची जबाबदारी कंपनीची असेल आणि ते पैसे कंपनी पे करेल. इवन मी एकच प्रीमियम भरला आणि लगेच मला काहीतरी झालंय, आजार पण आलंय, देव करो तुम्हाला काही होऊ नये, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तुमचं सगळं आयुष्य 120 वर्ष तरी तुम्ही किमान जगावं अशी माझी इच्छा आहे. त्याच्यापेक्षा जास्त जगलात तर उत्तमच आहे. रामदेव बाबांचं रेकॉर्ड आपल्याला मोडायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट, दिवाळी ही आनंदाची आणि भरभराटीचीच असेल तुमची, याची मला खात्री आहे आणि मी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. सो इथं जर वर्स्ट केसमध्ये काही झालं तर सगळे पुढचे हप्ते कंपनी भरते. आता पुढचा इंटरेस्टिंग पार्ट, जर समजा एखाद्या व्यक्तीची इथं डेथ होत असेल कुठंही या विदिन 10 इयर्स, तर या दरम्यानी तुम्हाला गुणिले 11 करू शकता. आपण राऊंड फिगर 10 करू. मी 5 लाख भरतोय, 55-60 लाख रुपये, ऍक्च्युली 12 मल्टिप्लाय करायचं असतं याला, अप्रॉक्सिमेटली 60 लाख रुपयांचा कव्हर मला मिळतो. इन केस एखादा व्यक्ती इथं 5 लाख रुपये भरतोय आणि त्याचं काही बरं वाईट होतं, त्याची डेथ होते, तर डायरेक्ट 60 लाख रुपये त्यांना मिळतात. बरं, दुसऱ्या वर्षी झाली, तिसऱ्या वर्षी झाली, काही मॅटर करत नाही. या 10 वर्षांमध्ये कधी हो, डायरेक्ट 60 लाख रुपये तुम्हाला मिळतात. ही मोठी अमाऊंट आहे, लक्षात घ्या. बरं, याच्या पुढे काय होतं? याच्या पुढे जसं तुम्ही जाता तसं तुम्हाला इथं 2 लाख रुपये, 2 लाख रुपये, 2 लाख रुपये हे मिळतच जातात. कधीपर्यंत? 30 वर्षांपर्यंत. 30 वर्षानंतर हे 63,57,000 रुपये खिशामध्ये येतात, प्लस त्या वर्षीचा 1,90,000 रुपयांचा हप्ता. अशी ही सायकल 30 वर्ष चालते. सो जर मला माझी लाईफ प्रोटेक्ट करायची असेल, मी जोपर्यंत हप्ते भरतोय तोपर्यंत मला काही झालं तर टेन्शन नाही, सगळे पैसे रिकवर होतात गुणिले 12 करून तुमच्या प्रीमियमला. म्हणजे 60 लाख रुपये मिळाले. चला, मी एन्जॉय करतोय माझी लाईफ, मी भरत चालू आहे, छान माझं आयुष्य सुरू आहे. 30 वर्ष 2-2 लाख रुपये मिळत राहत आहेत, त्यालाही मी एन्जॉय केलं. मी आत्ता रिटायर्ड झालो ॲट द एज ऑफ 64. डायरेक्ट माझ्या अकाउंटवर क्रेडिट होतात 65 लाख रुपये, मोर दॅन 65 लाख. याचा अर्थ काय? मी माझी लाईफ 100% सिक्युअर करतोय. मी जिवंत असताना पैसा एन्जॉय करतोय, मी आजारी पडल्यावर कंपनी पैसे भरते, मला पैसे मिळत राहतात. माझं काही बरं वाईट झालं, माझ्या फॅमिलीचा मी काही प्लॅन करून ठेवलाय, त्यांच्यासाठी पैसा ऑटोमॅटिकली येत राहतो. या सगळ्या गोष्टींची सोय एका प्लॅनमधनं होते. सो याचा जर ब्रेकअप तुम्हाला बघायचा असेल तर तो ब्रेकअप असा आहे. म्हणजे पहिल्या वर्षी थोडंसं साहेब आमचे टॅक्स जास्त घेतात. जर हे टॅक्स भरले तर हे 22,000 रुपये वरचा जीएसटी जातो, बाकी 5 लाख रुपये तुम्ही प्रीमियमसाठी भरताय, राईट. सो 5,22,000 मी ते भरले. रायडर आहे माझा 6,900 रुपयांचा. ओव्हरऑल 5,29,000 मी पहिल्या वर्षी भरले. पण दुसऱ्या वर्षी याचा टॅक्स कमी होतो, जो येतो 5,18,000 रुपयांना. आता इथं पण सरकार विचार करते की हा टॅक्स बंद करावा, कमी करावा. आधी हा टॅक्स नव्हता, आता लावण्यात आलेला आहे आणि हे 100% चुकीचं आहे. कुठल्याही इन्शुरन्स प्रोडक्टवर हा टॅक्स असायला नको. कोणाला वाटत असेल मला रायडर नको आहे,
देन यू कॅन रिड्यूस दिस रायडर. तुम्ही क्लिअरली हा रायडर कमी करू शकता. तुम्हाला एवढीच अमाऊंट मग भरावी लागेल, रायडरची तुम्हाला गरज नसेल असं वाटत असेल तर. पण सिक्युअर असणं, रायडर असणं खूप गरजेचं आहे. सो या केसमध्ये हा सगळा चार्ट दिसतो, यामध्ये अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या समजून घ्यायच्या असतील तर याला ऑलमोस्ट 20-25 मिनिटं लागणार आहेत, जे की मी या व्हिडिओमध्ये कव्हर बिलकुल करणार नाही. पण जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की कशा प्रकारे याचा ब्रेकअप असतो, कशा प्रकारे आपण गुंतवणूक करायची असते, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घ्या. गुंतवणूक करायला सुरुवात करा. तुम्ही कुठेही असा, हार्डली 10 ते 15 मिनिटामध्ये हे तुमचं काम होतं गुंतवणूक करण्याचं. आणि काही पैसे मार्केटमध्ये, काही पैसे म्युच्युअल फंडमध्ये, काही पैसे इन्शुरन्समध्ये, जिथं माझी लाईफ आणि माझी हेल्थ प्रोटेक्ट होते. लक्षात घ्या, 2 गोष्टी न सांगता येतात. एक तर आजारपण आणि दुसरं असतं मृत्यू. या दोन्हीसाठी आपण वेल प्रिपेअर्ड असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला इझी वाटतात गोष्टी एवढ्या इझी नाहीत. आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेतोय, पण जर आपण नसेल तर त्याची काळजी कोण घेणार? आपण जे प्लॅन आपल्या फॅमिलीसाठी बनवून ठेवलेत ते एक्झिक्यूट कोण करणार? मग त्यासाठीच असते असे प्लॅन्स. सो हे सुद्धा असणं गरजेचं आहे. भले तुम्हाला मार्केटसारखे 20-30% रिटर्न यामध्ये मिळत नाहीत, पण सिक्युरिटी मिळते. जिंदगी के साथ भी आणि बाद भी जे म्हटलं जातं ना, ते असे प्लॅन असतात. पण प्रत्येकासाठी वेगवेगळे प्लॅन घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या एक्सपेक्टेशननुसार आणि गरजेनुसार ते प्लॅन सजेस्ट करणं गरजेचं आहे. मग यासाठी जर तुम्हाला आमची मदत हवी असेल, वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे प्लॅन, काही फसवे प्लॅन सुद्धा आहेत इन्शुरन्समध्ये, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आणि चांगला प्लॅन कोणता आहे, तुमच्यासाठी बेस्ट काय आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे वेगवेगळे नंबर आमचे आहेत, हे आमच्याच ऑफिसचे आहेत. कधीही कॉल करा. आम्हाला पैसे पे करायचे नसतात, हे सुद्धा लक्षात घ्या. डायरेक्ट आम्ही तुमचं कॉन्टॅक्ट कंपनीबरोबर करून देऊ आणि कंपनीसोबत तुम्हाला ही पॉलिसी घ्यायची आहे. त्यामुळे फ्रॉड कॉल सुद्धा तुम्हाला येऊ शकतात, त्यांना बिलकुल रिस्पॉन्स देऊ नका. हे जे काही नंबर आहेत यांनाच ऑफिशियली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या वेबसाईटवर आमचे नंबर आहेत, प्लस इथं सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे नंबर दिसत असतील. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचे प्रश्न या पॉलिसी रिलेटेड किंवा अशा गुंतवणुकी रिलेटेड असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.